जागरूकतेने थोडा वेळ थांबणं, माइंडफुलनेस पॉझिंग ज्याला म्हणतो आपण, हे करत असताना आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या आपल्याला ॲटोपायलट मोडमध्ये येतात. आपण सहजतेने करतो, आपल्याला नकळत आपण ते करत असतो आणि वारंवार करत असतो. आणि हे करत असताना आपल्याला जागरूकता होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण त्यामुळं आपल्याला चॉईस मिळते. आपल्याला एक चॉईस मिळते की आपल्याला हे करायचं की न करायचं. हे कसं करायचं? तर आपल्याला दिवसांमध्ये 10 मिनटं आपण डीप ब्रीथिंग करायचं आणि आपल्या स्वतःला प्रश्न विचारायचा की कोणत्या अशा सवयी आहेत की जे मला बदलायचे आहेत आणि हे करत असताना की माझा ॲक्शनमधून मला जो माझा उद्दिष्ट आहे तो मी साध्य करीन. त्याचबरोबर ज्या ॲटोसायकलमध्ये मी ज्या माझ्या वाईट सवयी आहेत त्या मी कशाप्रकारे बदलू शकेन, हा आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, त्याच्यावर मनन करायचं आहे. आणि याचा ज्यावेळेस आपण पॉज घेतो, ज्यावेळेस आपण थोडा वेळ शांत बसतो, त्यावेळेस आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते, आपलं मन सुस्पष्ट होतं आणि एक पॉवर मिळतो आपल्याला, एक शक्ती मिळते की जेणेकरून प्रत्येक क्षणी आपण जागृत असू आणि त्यामुळं ही जी नकारात्मक किंवा जी वाईट सवय आहे ते आपण सोडू शकू. पण हे आपल्याला मनन करता आलं पाहिजे की पॉज करणं आणि मग आपल्याला कार्य करणं, ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपण पॉज करतो त्यावेळेस आपल्यामध्ये एक विशिष्ट बदल घडतो. आता यावेळेस आपण पॉज करा माझा व्हिडिओ आणि 10 दीर्घ श्वास घ्या आणि तुम्हाला कसं वाटतंय हे कमेंट बॉक्समध्ये लिहा.